आज आपण जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील नामदेव कदम हे कांदा उत्पादक शेतकरी सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये आले असून आज त्यांच्याबद्दल कांद्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे. तर नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. काय आज किती कांदा आणलाय? आज कांदा आणला 120 गोणी. 120 गोणी. बर. आज निलाव रोज नेहमी कितीला चालू होते? 10 वाजता होतो रोज. बर. आज डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीमुळं निलाव 12 वाजता होणार आहे. पण तुमच्या मनामध्ये काय वेगळंच होतं? तुम्ही काय म्हणाला मग अशी की मीटिंग नंतर बाजार पडतात, हा अनुभव आहे. 10 तारखेला मीटिंग नेहमी असते दररोजची आणि तिथून पुढे बाजार पाडले जातात. नाही, परंतु आज जी मीटिंग आहे ती खरोखरच डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात काय नियोजनाबद्दल त्यांनी आज मीटिंग ठेवली असल्याचं सांगितलं आहे. पण मला सांगा, आज जो तुम्ही कांदा आणलेला आहे तो कुठला आहे वाण तुमचा? पंचगंगा एक्सपर्ट. काय डबल पत्ती आहे का सिंगल पत्ती? डबल पत्ती. बर. कांद्यासाठी कशा पद्धतीनं रान तयार केलं पाहिजे किंवा कांद्याच्या शेतीची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात माहिती सांगू शकता का? एकरी 4 टायला शेणखत आणि नांगरट काकरणी रोटर हाणून सारे काढून लागण करणे. त्यानंतर म्हणजे लागण कशी ड्रिपवर का सरीवर? लागण आणि साऱ्यात करतो. साऱ्यामध्ये करतात. म्हणजे तुम्ही पाटण पाणी देताय? पाटण पाणी. बर. रान कसं पाहिजे कांद्याला? कांद्याला सर्वसाधारण तांबडसर रान चांगलं कांद्याला सुद्धा राहतो आणि कांदा पोचतो. काळं रान असलं तर कांद्याची फूट होते. काळ्या रानाला 100 दिवशी पाणी तोडावंच लागतं. थोडं तर नुकसान होते. उन्हाळ्यामध्ये कांद्यासाठी काळी जमीन म्हणजे उन्हाळी कांदा जे असतो त्यासाठी काळी जमीन फायदेशीर ठरते असं काही शेतकरी सांगतात. त्यात काय काळी जमीन उन्हाळ्यात चालते कारण उन्हाळ्यात उष्णता जास्त असते. जमीन वापसायला लवकर येते. ते 15 नोव्हेंबर 15 ऑगस्ट नोव्हेंबरमध्ये असते. 15-20 नोव्हेंबरला जे कांद्याची लागवड असते त्याला काळ्या जमिनीमध्ये फुटवा जास्त होती. थोडक्यात पावसाळी कांद्यासाठी निपळीची जमीन पाहिजे आणि उन्हाळी कांद्याला काळी असली तर चालते. म्हणजे निपळीपेक्षा काळ्या जमिनीमध्ये पाणी धरून राहण्याची क्षमता असते असं आहे का? बरं. कांद्याच्या शेतीबद्दल काय वाटतंय? कांद्याची शेती तशी चांगली, पण बाजार ज्यावेळेस बाजार असतो त्यावेळेस बाजार पडला जातो. माल निघतो शेतकऱ्याचा त्यावेळेस बाजार पडला जातो. आणि आवक वाढल्यामुळे बाजार पडतोय का सरकारच्या धोरणामुळे? नाही, त्याला सरकारचं धोरणच कारणीभूत आहे बाजार पडण्याला. कारण शेकडाचे 20% गव्हर्नमेंट घेते. त्यामुळं व्यापाऱ्यांना सुद्धा परवडत नाही महागाचा कांदा घेणे. मग यावर तुम्ही कशी मात करता? मग तुम्ही तरी सुद्धा शेती मात शेतकरी करू शकत नाही. शेतकरी हवालदिल होतो. गव्हर्नमेंटने जर निर्यात खुली केली तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळतील. बर. आता जे सध्याचं अस्तित्वात असलेलं जे सरकार आहे त्यांची धोरणं शेती थोडक्यात शेतकऱ्याविषयी शेतीविषयी कशी वाटते? चालू सरकार असलेलं सगळ्या बाजून चांगलं, पण शेतकऱ्यासाठी उदासीन आहे. शेतकऱ्यासाठी उदासीन आहे. कारण शेती कशी करायची हे आमच्या नेते मंडळाला माहितच नाही. त्यामुळं शेतकरी अन्याय होतो. मग आता तुम्ही काय आवाहन करता या सरकारला? काय निर्यात शुल्क शून्य केलं पाहिजे. शून्य केलं पाहिजे तर शेतकरी कसा तरी सुखाचा जगू शकेल. तुमच्याकडे उन्हाळी कांद्याची लागण कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत केली जाते? 15 नोव्हेंबर ते जानेवारी एंड पर्यंत. बर.
मग तुमच्याकडं नोव्हेंबरमधल्या लागणी किती येते आणि जानेवारीत किती येते, डिसेंबर असं काय अंदाज काय सांगू शकता? नोव्हेंबरमधल्या 15% फक्त 10 ते 15% बाकी सगळं जानेवारीत आता जास्त लागणी. हां, म्हणजे आता जी आवक थोडी थोडी वाढत आहे, त्याचं काय कारण आहे? आवक वाढते म्हणजे आता जो रब्बीचा कांदा निघायला लागला 15 नोव्हेंबरला लागलेला, त्याच्यामुळे गावरांचा माल जास्त निघतो, जास्त त्याला खर्च केलेला असतो, त्यामुळे माल बाजारात वाढणारच. बरं, आता जो उन्हाळी कांदा आहे, जो डिसेंबर मधला जानेवारी मधला लागण केलेला, तो कधी निघतोय? आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल एंडला निघतो. मग या महिन्यामध्ये अजून किती दिवस बाजारामध्ये भाव बऱ्यापैकी मिळतील? सर्वसाधारण 10 ते 15 तारीख मध्ये उद्याची, एप्रिलच्या उद्याची. नाही, भाव जे आहेत आता सध्या बऱ्यापैकी मिळतात असं शेतकरी सांगतायत. मग हे भाव जर आवक वाढली तर कमी होतील का? आवक वाढली की बाजार कोसळते, ते नेहमीचा अनुभव आहे. बरं, तुमच्याकडे पावसाळी कांद्याला यावर्षी ॲव्हरेज किती पडलं आणि यावर्षी उन्हाळी कांद्याला ॲव्हरेज किती पडायला लागले? पावसाळ्या कांद्याला जास्तीत जास्त 150 गुणीचं ॲव्हरेज पडते. आणि उन्हाळी कांद्याला? उन्हाळ्या कांद्याला 250 ते 250 गुणी ॲव्हरेज, 250 गुणीपर्यंत. सरासरी कांद्याचा एकरी खर्च किती आहे? म्हणजे रोप लागण असेल सरासरी एकरी 45 ते 50 हजार खर्च होतो. म्हणजे पावसाळी कांद्याला खर्च जास्त आहे का उन्हाळी कांद्याला? उन्हाळ्या कांद्याला जास्त खर्च आहे. उलट लोक काय सांगतात शेतकरी, पावसाळी कांद्याला अनेक रोगराई असते आणि त्यामुळे खर्च जास्त आहे आणि उन्हाळ्या कांद्याला खर्च कमी असं सांगतात. तुम्ही? उन्हाळी कांद्याला जास्त माल काढण्यासाठी तेवढीच मशागत करावी लागते, खत त्या प्रमाणात वापरावं लागतं, पण हाळीव कांद्याला फवारणीचा खर्च होतो, पण पाण्याचं मॅनेजमेंट जास्त नसतं. किंवा पाणी काय तुम्हाला इतकं विकत कुठं आणावं लागते, बाकीचा खर्च जास्त नाही का? फवारणीचा दुसरा खर्च नाही जास्त. फवारणी आणि खुरपणी पावसाळ्यात तण वगैरे जास्त येत नाही पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात तण आणि कांदा जसा उन्हाळ्यामध्ये मोठा होतोय तसा पावसाळ्यातला होत नाही असं शेतकरी सांगतात. पावसाळ्यात मग ते सांगितलं, पावसाळ्यात जास्तीत जास्त एकरी 150 गुणीचं उत्पन्न होतं आणि 2दा फवारणी करावी लागते, 2दा खुरपावं लागतो. तसं उन्हाळी कांद्याला सुद्धा 2दा खुरपावंच लागतं. नाही, पण बाकी फवारण्या वगैरे कमी असतात ना? फवारणी कमी असते उन्हाळी. तर मित्र, हे होते जिंती, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी कदम यांनी आज कांद्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली आहे. त्याबद्दल कदम साहेब मी आपला आभारी आहे. तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.